हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? येतोय ना? नक्की येत नसेल तर अगदी सांगा मित्रांनो, हा म्हणजे असं नको उगाच चालू कार्यक्रमात उगाच व्यत्यय नको, बरोबर आहे ना? त्याच्यात थोडासा मॉनिटरला आवाज करता. हॅलो हॅलो चेक हॅलो. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर सुशांतजी गराटे गोवा शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी घेऊन यायचे. माझा लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे. करायची ना सुरुवात. गणपती बाप्पा. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती सावरावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा डोळ्यातले पाणी नव्याने वाहले, कितीदा नव्याने तुला झवावे, डोळ्यातले पाणी नव्याने आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पापड दुसऱ्या छातामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे का? लक्ष असावं. आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभा आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी
बसावे आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सर्वपती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन नवसाला पावणारा रामौलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली व ग्रामस्थ मंडळ आंबवली यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुला असा नाचाचा जगती सामना आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजे श्रीकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी विविध शाखा जयवेता डुकरकला पथक तामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मैबादती प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः ज्यांना अध्यक्ष आभार मानतो ज्यांना धन्यवाद देतो याच्या कार्यक्रमाचे यजमान नवसाला पावणारा आंबवलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली व ग्रामस्थ मंडळ आंबवली या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या या आयोजकांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला मित्रांनो या सेवेची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो ज्यांच्या साथीने ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम मी पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार गेले 8 ते 9 वर्ष मला ढोलकीला साथ करतात नागेशदा किर्डवकर. ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू गेले 8 वर्ष मला बँजोला त्यांची साथ मिळते ललितदादा गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे आहेत ज्यांची गाणी मित्रांनो अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी जागा केलेली आहे असे माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदा कातळे आज मला कीबोर्डला साथ करतायत. त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ
आमचा प्रणव काताडे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहित दादा जाधव आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या या कोकणातील दापोली तालुक्यातील असोण गावचे सुपुत्र राजूदादा पड्या आणि संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या भागातील या विभागातील कोणी या ठिकाणी शाहिरी वर्ग गुरुशेर वर्ग प्रतिष्ठित मान्यवर या आंबवली गावचे प्रथम नागरिक सरपंच पोलीस पाटील उपसरपंच तंटाभोवती कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळाच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिले असेल तर त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे त्याच्यामध्ये माझे शिष्य गोड गळ्याचे शाहीर आहेत वेदांची जाधव हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मित्रांनो एक सांगण्यासारखी बाब म्हणजे आजचा जो दिवस आहे आजची तारीख आहे 2 खऱ्या अर्थानं आज सर्वांसाठी एक हृदयाला म्हणजे काळजाला एक दुःख वेदना अशी गोष्ट आहे की आपला बाप्पा आज 5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आज झालेलं आहे आई गौराईचं विसर्जन देखील झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांचा देखील आजचा वाढदिवस आहे आणि म्हणून माझी जी शाखा आहे तांबोड वेताळवाडी मी माझ्या शाखेच्या प्रतिनिधीला विनंती करतो की त्यांच्या ठिकाणी इच्छा आहे की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत त्यांच्या शाखेचे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय माझे गुरुवर्य विजयजी निकम यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम पुढे घेऊन जातोय माझ्या सवेने गावातून देखील बराचसा प्रेक्षक वर्ग आलेला आहे आमच्या हेरती गावातून देखील बरेचसा प्रेक्षक वर्ग आलेला आहे आजूबाजूची जी गावं आहेत त्या सर्व गावांमधून या ठिकाणी आमचा प्रेक्षक वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे तसेच आमच्या या शाखेचे प्रमुख आमचे लाल्या दादा हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आता गणपती आहे तो मानाचा बरोबर आहे ना आज बुवा माझ्या तालुक्यामध्ये तुमचं आगमन झालेलं आहे बरोबर ना मित्रांनो बरोबर ना पाहुण्याचा मान अगदी पाहुणचार चांगला करायला पाहिजे बरोबर आहे ना जर पाहुणा रुसला तर यापाला जाता कुठं आणि म्हणून बुलंद आवाजाचे शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी कराटे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचा संच त्यांचे वाद्यवृंद या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाच्या ठिकाणी मुजरा असणार आहे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये माझे बंधू आणि माझे गुरुबंधू जानकर दादा देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी दादा उपस्थित आहेत त्यांची शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा या आंबवली गावचं ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होत माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोनाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होत रंग देवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीची या ठिकाणी सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा की प्रथम वंदन माझे
माय पित्याला दुसरी वंदना त्या माझ्या सद्गुरु चरणा आणि म्हणून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या गावचे सुपुत्र आणि आमचे आधारस्तंभ बापूजी चव्हाण हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे बंधू दिलीप दादा साबणे गाव मोहाने दादा देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. बक्षीस मित्रांनो आलेला आहे श्री सदालाल घराण्याचे शाहीर शिवशाहीर श्री आदरणीय विठोबाजी साळवी यांचे शिष्य श्री प्रकाश जाधव महेंद्र जाधव सह शिवाजी गायकवाड यांच्याकडून संपूर्ण नाच मंडळासाठी 101 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. गाव धवडे फौजदारवाडी शाकिरी मानाचा मोजरा करतो. त्याचप्रमाणे अनंत मेस्त्री गाव वरवली दादांच्या माध्यमातून देखील 101 रुपयाचा बहादर असं पारितोषिक आहे मानाचा मोजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता स्तवन या ठिकाणी गातोय. बोवाला पण सांगतोय बोवा आजचा जो कार्यक्रम आहे बघा आयोजकांनी रात्री मित्रांनो रात्री आमचा साखरचा कार्यक्रम झाला झोंबाटी एवढा काय जोरात झालाय पण आज याची शापोजनक जिरवली असती पण विषय काय झालाय आयोजकांनी मानगोटे आधीच दाबले आणि म्हणून मी आयोजकांच्या शब्दाचा मान आणि सन्मान ठेवून कार्यक्रम करणारा माणूस आहे. म्हणून बुवा आज तुम्हाला सोडून दिलं. आज तुम्हाला एकही आगाऊ शब्द कमरेच्या वरचा कमरेच्या खालचा तुम्हाला आज काहीही न बोलता आज माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही पाहुणे म्हणून आलात. तुमच्या पाहुणचारामध्ये बुवा कसलीही हायगाय होणार आणि म्हणून बुवाला पण एक सांगतोय बुवा स्तवन गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आशीर्वादाची रसिका मी वाट पाही आहे तुझ्यात श्वास जोवर मी तुझ्याच साथीदार शब्द सुनणे शब्द सुनने ही माझी शब्द सुनने ही माझी तब चरणावर वाहत राहील आणि सदैव तुझ्या सेवेचा रसिका मी दास बनून आणि
सांगायच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. आज सांगतोय तुम्हाला बॉस स्तबन करण्याच्या अगोदर जर वडाची साल वांग्याला काढली तर पाहुण्याचा मान सन्मान पाहुण्यासारखाच करा. पण पाहुण्याचा कानात मुतायला लागला तर त्याला मात्र त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही बुवा. आज तुमच्याशी प्रेमाला वारी करतोय, स्तबन गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हॅलो, काय तो जरा याला पण शॉक येतोय माहित नाही. जरा बघ काय तो घरच्या देवाची रड असेल तर काय ते एवढ्या बोल नंतर उद्या परत प्रॉब्लेम नको. 2 मिनिटं मी थोडं माहित जरा शॉक येतो. 2 मिनिटं. हॅलो हॅलो, हा येतो चांगला. तर बघा मित्रांनो, थोडासा या ठिकाणी व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि कार्यक्रम झोप मात्र कुणाला येऊन देणार नाही एवढं मात्र नक्की तुमची काळजी घेईल. आणि म्हणून बारी या ठिकाणी निश्चित मित्रांनो, आज बारी ही बारीच्या ठिकाणी होणार आहे. स्तबन गातोय बुवा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझ्यासाठी सुरांची मी केली ना अरे ना, तुझ्यासाठी सुरांची मी कधी केली ना तमा, कधी केली ना तमा. वाढता मी वाढता ही स्वरांजली रसिका तुम्हा. वाढता मी वाढता ही स्वरांजली रसिका तुम्हा. Yeah.
ही स्वरांजली रसिका मी वाहता ही स्वरांजली रसिका ही स्वरांजली रसिका मोर गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदा घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया अरुण शिवोरे अंबाई आमच्या ठिकाणी संत निरंकारी मिशनचे महात्मा आहेत महाराजांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे माजी सैनिक सुदर्शन कदम खालची उमरी दादांच्या माध्यमातून 101 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ सदानंद घराण्याचे शाहीर विठोबा साळवी यांचे शिष्य शाहीर प्रकाशदादा जाधव महेंद्र जाधव शिवाजी गायकवाड यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गाव धोबडे फौजदारवाडी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये शक्तीदेवावरती त्यांचा आतोनात प्रेम आहे आणि माझे बंधू सतीश दादा विचार हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत शाहिरी मानाचा मुजरा करतो तर मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे बरोबर आहे ना झोप येत नाही ना कोणाला तुम्ही गरम तर गोवा गरम नाही तर बारी शाप नरम होईल म्हणून या ठिकाणी आयोजकांचं कसं सांगणं आहे कारण त्यांनी बघा ना त्यांनी आधी असं टाळून ठेवले नाही आणि त्यांच्या शब्दाला मान देणं हे आमच्या दोन्ही शाहिरांचा आता बघूया मी माझ्या परीने मित्रांनो तुमचं निश्चित मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित करेन आणि म्हणून
तुम्ही फक्त अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचा भक्ती साथ फक्त मिळायला पाहिजे. बारी मित्रांनो निश्चित या ठिकाणी बारी बारीच होणार आहे आणि म्हणून श्रवण या ठिकाणी झालेला आहे. गाण्याकडे वळतोय आणि तत्पूर्वी एक माझा फेमस झालेला शहर आहे, फेमस झालेला शहर आहे. गोवा आता आल्यावरती काकडी आणि धोडका काढून आल्यावरती काकडी धोडका चिवडा ज्याला जाताना आपण दवसा देव आपल्याकडचा काढून ठेवा. आणि म्हणून मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ कराट्यानो चेंगल्या बोले. हा पहिल्यांदा शेर मी गायला, आता बरेच जण गातात. असं द्या चेंगल्या मात्र फेमस झालाय पोराडो. आणि म्हणून या ठिकाणी श्रवण झालेला आहे. गाण्याकडे वळतोय. विषय मित्रांचा असा आहे, विषय असा आहे हे लई मोठं स्वप्नात इस्पिरकार समजतात हे गोवा आहे ना. म्हणजे डावानी उजवा पण करत नाही, पण हुशार केल्या मोठे आहे. गोवा तुम्हाला गाण्याचा प्रश्न विचारतो. तुम्ही लई तीर रात्री हवेत मारत होता पण तुमचं तीर फसले सगळं हे लक्षात ठेवा. पण आज तुम्हाला गण गातोय, गणात तुम्हाला प्रश्न विचारतो. ते उत्तर आल्यानंतर मला तुम्ही तुमच्या गणात द्यायचं आहे. आणि दुसरा मुद्दा गोवा, आज माझ्या तालुक्यात आहात म्हणून काय तुमच्या बोकांडीवर बसणार. राजेश भाऊ बाजी कशी करतो हे तुम्हाला पण चांगलंच माहितीये बुवा. त्यांनी रात्रीच माझा अनुभव घेतले नाही. काय माहिती झोपलाय का नाही तो रात्रभर. हो नियम जर वाकडी असेल तर त्याला मेड जर वाकडी तर त्याला नियम पण वाकडाच काढायला लागतो. आणि म्हणून माझे बंधू सुचित दादा जोडे हे पण आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, खाण्याचा मुजरा करतो. तर बघा गण या ठिकाणी गातोय. आणि तत्पूर्वी तुम्हाला एक माझं शेवटचं सांगणं. आज तुम्ही मित्रांनो खरं सांगतो, ज्या माणसानं गेले 45 वर्ष ही लोककला गाजवली, आदरणीय दत्ताजी घराटे आज आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी आहेत. आणि त्यांचे हे चिरंजीव एकुलतं एक गाणार, एक लव्य, एक निष्ठ शिष्य त्यांचं हे. मग त्यांच्या बुवा नावाला कुठे डाग लावून देऊ नका. आणि म्हणून तुमच्या गुरुवर्यांचा मी आदरच करतोय. पण आज जर बुवा बारी तुमची ही माझी आहे, तुला काय बसायचं होतं माझ्या रांगोळी बस. पण माझ्या गुरुवर्यांवरती जर आज थोड्यात एक शब्द बुवा निघाला तर चेंगड्या बोले एवढाच बुवा. आणि म्हणून गण मित्रांनो कसा आणलाय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की हर्ष होतो मनाला तुझे गुणगान गाता, सारी विघ्न दूर पडती गणराया तुझे नाम घेता. अरे होतो आनंद मनाला माझ्या, हे विघ्न हत्या. अरे होतो आनंद मनाला माझ्या तुझ्या सेवेला येता. या गोडवाणी आळवितो गणराया तुला. विषय गाता तुम्ही थोडा कसा आणला हे बघा. आज 1.5 दिवसाचे बाप्पा काही दिवसांपूर्वी आपल्याला निरोप घेऊन त्यांच्या गावाला गेले. आज 7 दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावाला निघून गेले. आज गौराईचं देखील मित्रांनो या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. गौराई पण तिच्या गावाला गेलेली आहे. पण आज 10 दिवसाच्या गणपती अजून बाकी आहेत. काही ठिकाणी 21 दिवसाचे बाप्पा बाकी आहेत. रूप तेच आहे, बाप्पा तोच आहे. आज गौराई मात्र सोडून गेली. आई लेकरापासून वेगळी झाली. विषय मित्रांनो कसा आणला आहे. असं आई काल मित्रांनो वंश झालं आहे ना. काल वंश सर्व माझ्या माई बावल्याने काल वंश गेलेले आहेत. काल वंशांचा विषय बोलण्यात येत होता. आज गौराई तिच्या लेकाला सोडून गेली आहे. 10 दिवसाचा बाप्पा आहे.
पण विषय असा आहे की ते रूप जे आहे बाप्पाचं 10 दिवसाचं ते काय सांगताय फक्त त्या बाप्पाला सांगतोय आज आई तुला सोडून काय गेली विषय कसा आणलाय बघा. आणि मला वाटतं आजच्या गर्दीमध्ये आमचे सुरेश दादा या ठिकाणी आमचे युट्यूबर आहेत कोकणातील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले शागिरी मला समजला जातो आणि मला बघा मित्रांनो विषय कसा आणलाय. सांगा तुम्ही हो गणराया सोबतीला ती होती आधी माया अहो सांगा तुम्ही हो गणराया ती सोबतीला होती आधी माया प्रश्न हा पडला माझ्या मनाला बघा सर्वांच्या जीवाला रुगरुग लागले. अरे प्रश्न हा पडला माझ्या मनाला आज तुझ्या शवपाई माशी कशी तुझी नवलाई सांग सोडून का गेली गवराई. देवा अरे तुझी किमिया कशा आहे तुझी नवलाई काय आहे माशी कशी तुझी नवलाई का सांग सोडून ती गेली गवराई. अरे गराट्यानो आज गवराई तिच्या लेकराला सोडून का गेले या आल्यावर सांगायचं हाव करी चिबडा काकड्या तवसा आकुड तुला चिबडू दे जाताना तो सोबत जाताना पाणी घेऊन जा. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. Love
माझी पाठून तुला गेली भेटून माघारी जाता तिचा कंठ आला दाटून माघारी जाता तिचा कंठ आला दाटून माघारी जाता तिचा कंठ आला दाटून हे तिच्या बाजूनी सांग गणेशा कसा तू एकला राही तिच्या बाजूनी सांग गणेशा कसा तू एकला राही अशी कशी तुझी घबराई सांगा सोडून का गेली घबराई अशी कशी तुझी घबराई सांगा सोडून का गेली घबराई अशी कशी तुझी घबराई सांगा सोडून का गेली घबराई अशी कशी तुझी नवराई सांगा सोडून का गेली घबराई या ठिकाणी वंशवाणी समाज संघटना खेड मान्य श्री गौरवदादा संजारे अध्यक्ष शाहीर जंगम शाहीर प्रकाश मोरे तळे देऊळवाडी शुभम मोरे दादाच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर असा पारितोषिक आलाय मानाचा मोजणा करतो. तर बघा मित्रांनो कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं उशीर बराचसा होत झालेला आहे आणि म्हणून स्तवन झालेले आहे घर या ठिकाणी झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं ओवाची सुरुवात आल्यापासून होते पण आमची खरी मजा आम्ही गव्हाणीपासून करतो कारण आम्ही कलिगी वादळ आणि कोण कलिगी वादळ बरोबर आहे ना. आणि म्हणून मित्रांनो आता निश्चित झोपा सगळ्यांच्या ओळखी मला माहिती आहे कारण गव्हाण एकदा आली की माणूस झोपेतनं जागा होता आता गोवा गवळ्यांतील नक्की काय होणार नाही बरोबर आहे ना. आणि म्हणून स्तवन आणि घर या ठिकाणी झालेला आहे. गव्हाणीचा विषय रात्री बुवांना गोट्या दिल्या होत्या त्याच्यावर त्यांनी सोट्या आणले आहे ना. आज बुवा गोट्या आणि सोट्या इथं चालायचा आज या ठिकाणी विषय जो आणलेला आहे बुवा आगळा वेगळा माझ्या माय माऊल्या ठिकाणी बसलेल्या आहेत. या पवित्र जागेचा या रंगदेवतेचा या माय माऊल्यांचा मान आणि सन्मान ठेवून या समाजाचा मान सन्मान ठेवून बुवा आज तुम्हाला एक वेगळा विषय देतोय गवळणीचा. पण त्याला उत्तर देताना जर वडाचा तेल वांग्यावर काढला बुवा आणि शपथ तुम्हाला सांगतो रात्री जे काहीच झालं नाही बुवा आज तेवढा या ठिकाणी घडवून जाईल सर्व. आणि म्हणून गवळ या ठिकाणी गातोय बुवा म्हणायचं आहे काय लक्ष असं मला सारे तुझे लवाड साधी मग विसरून गेलेत काढा ती तुझी जीवा भावाची नाही. अरे चोरी करून अनेक हारानी ती
ध्यान राखी मग तुझ्याच घरात जाऊन कान्हा अरे बघ त्यांनी केलं ठिकाणी आलेला आहे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक माझे बंधू समीर दादा मोरे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहार असा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो पण आता वो विषय का हो गारट्यानो या आता तुमचा पेन आणि लिहायला सुरुवात करा विषय कसा आणलाय बघा ऐका मित्रांनो आणि जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून जाता बाजारी मग तू रोज हरी अरे मला ठेवतो का थांबून राधा म्हणते कानाला काना मी ज्या वेळी त्या मथुरेच्या बाजाराला जाते त्या वेळी त्या वाटेवरती येऊन मला अडवतोस बरोबर आहे ना मला अडवतोस माझ्या दह्या दुधातलं माठ लोणी जे काय आहे ते खाऊन टाकतोस मग तुला राधा असं म्हणते आणि मी जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून मला माझी वाट अडवतोस ना आता मी तुला काय म्हणते अरे तुझ्या घरातलं डेर बरोबर ना तुझ्या घरातलं डेर बघ पितो या दाबून बरोबर ना मला माझी वाट अडवतोयस मग तू पण आज 9 लाख काही गुरांचा मालक तू आहेस तुझ्या पण घरात अगदी डेरा भरलेला आहे मग जर तू माझ्या माठाचा दही दूध दोन्ही येऊन खातोयस तर तुझ्या घरातला दाबून कोण खातोय कोण पितोय म्हणजे दही दूध दोन्ही ते जाऊन तू बघ तुझ्या घरात जाऊन तुझ्या नावाखाली माझ्या कोण मारून येतोय हे तू बघ एवढाच वो आज साधा सोपा आणि आयोजकांच्या शब्दाला मान ठोर पाय टिकणी वारी करतोय नाहीतर आई शपथ सांगतो बाबा या टोपी घालून येतात ना त्यावरती त्याच्या खाली कुठं थोडासा वरवंटा बाकी आहे त्याच्यावरचा पण बुवा शाप करून टाकला असता पण माझा इलाज नाही हो कासरा आवडली ना काय करणार काय त्याला म्हणून म्हणते बुवा अरे तुझ्या घरातलं ढेर बघ कोण पितो या दाबून जर तू आम्हाला अडवून आमच्या मान्यता दही तू दोन्ही खातोयस तर तुझ्या घरात आणि तुझ्या नावावर नक्की माझ्या मारून तरी कोण येतोय एवढाच मित्रांनो साधा सोपा सरळ थोडासा बोलता लागेल पण चांगला वाटेल एवढाच विषय म्हणून म्हणतोय जाता बाजारी रोज हरी जाता बाजारी रोज हरी मला ठेवतो का थांबून तुझ्या घरातलं ढेर तुझ्या घरातलं ढेर बघ मी या दाबून तुझ्या घरातलं ढेर बघ मी या दाबून तुझ्या घरातलं ढेर बघ मी या दाबून तुझ्या घरातलं ढेर बघ मी या दाबून
आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय या ठिकाणी देत असतो. मी लेखी विषय माझ्या शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझे बंधू सतीश दादा विचार दादाच्या माध्यमातून 101 रुपयाच्या पारितोषिकाने बाणाचा मुजरा करतो. तर बघा, रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची ती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला बुवा तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे बुवा. रात्रीही बुवाला मी हा विषय दिलाय, याच्या आधीही त्यांचे माझे 2 कार्यक्रम झाले आहेत, मला वाटतं 2च झालेत आणि आता हा आजचा दुसरा. तर बुवाला विषय दिलेला आहे. शाहीर, जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न करा बुवा. तुमच्यावरती काही माझी जबरदस्ती नाही. आणि आज बुवा जर माझ्या विषयाला या ठिकाणी जर तुम्ही योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलात तर निश्चित आज या माझ्या आंबवली गावामध्ये तुमचा बुवा वाजत गाजत बुवा सत्कार करेल या ठिकाणी, जर उत्तर बरोबर दिलं तर. पण उगाच जर बुवा वडाची साल जर मागायला लावली बुवा तर मात्र तुम्हाला मी का पुढचं बोलत नाही बुवा. आणि म्हणून मित्रांनो, पुढचा विषय काढतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे खेळ हा शक्ती तुझ्याचा बुवा समजू नको तू साधा, याचा विचार कर थोडा मनाशी, तुऱ्याच्या दादा. नको लागूस वाईट विचारांच्या भलत्याच नादा, अशाने गराठे बुवा तुझ्याकडे आणि बघ तुला येईल नंबर 2चा काय बघा, गराठे आहे ना अगदी अंगा मसाल पण घडी काय मजबूत. नागराला एकटा धरला तरी बैल काय हलायचा नाही. म्हणून म्हणतोय आज 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग करा, म्हणतो भेटल जवानी गुन्ह्यात, हो मला टक करा हो गुन्ह्यात. विषय कसा आहे का? विषय का? अहो प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. प्रश्न हा सोडवा. आज मला बघू द्या बुवाचा मेंदू नक्की गुडघ्यात एका तरी डॉक्टरात आहे तो. प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. नका उगाच वाढवू एवढाने, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे. वरचं नाव आहे सुशांत दत्ताजी गराटे, बरोबर आहे ना? अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे. हे काल मला बोलले मग तुम्ही भाषा देत होतं, मग तुम्ही वडापाव देत होतं, मग आज काय मी म्हणतो ऐका. अहो प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. नका उगाच वाढवू राठे, अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाही तर भाजाया लावीन पराठे. ओ गराटे नो, अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाही तर भाजाया लावीन पराठे. वा, पीठ तुमचा, पटपटा तुमचा, लाटणा पण तुमचाच, तो कुठं कुठं फिरवायचा आहे आणि पराठे कसं भाजायचंय तेवढा फक्त विचार तुम्ही करा. म्हणून म्हणतोय प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. प्रश्न हा सोडवा, अक्कल लढवा. नका उगाच वाढवू राठे, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजाया लावीन पराठे. उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजाया लावीन पराठे. उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजाया लावीन पराठे.
अगदी शांत आणि संयम ठेवून तो फक्त या आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून भावाची बारी अशी केली आहे. नाहीतर तुम्हाला आज तुमच्या मला ठासणीच्या बंदुक्या लई ठिकाणी टाकायच्या होत्या. आमचे देवेंद्र गोटेकर दादा हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बुवा तुमच्या बार मला लई टाकायचा होता. अगदी कारतूस भरूनच आणला होता. सोलकीचा नाही तर आणखीचा पण डोकराचा आडवाच करायचा होता. पण बुवा आज आयोजकांनी माझी ठासणीची बंदूक त्यानेच घेऊन ठेवलेली आहे. म्हणून बुवा कार्यक्रम शांततेत आणि स्नेहमाळा केला आहे. आणि म्हणून बुवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि या ठिकाणी बुवा तुम्हाला जेवढी आपटून बारी करता येईल, तुम्हाला जेवढी ताकदवर बारी करता येईल निश्चित तुम्ही या ठिकाणी बारी करा मित्रांनो. आपल्या सर्वांच्या ठिकाणी आशीर्वाद धन्यवाद.